मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पडलेले आहेत। राजीनामे दिल्यानंतर पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेत। नरेश मस्केंना ठाण्यामधून उमेदवारी दिल्यामुळे भाजप पदाधिकारी नाराज झालेत। नवी मुंबईतील भाजपच्या बैठकीतून नरेश मस्के यांनी त्यानंतर काढता पाय घेतला। आम्ही शिवसेनेला मदत करणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। तब्बल 64 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक हे इच्छुक होते। आज लोकसभेच्या अनुषंगाने पुढील कामकाजाकरिता नाईक साहेबांनी संदीप नाईक साहेबांच्या नेतृत्वात मीटिंग लावली होती। जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांचा निर्णय कुठेतरी आम्हाला चुकीचा वाटला। पक्षासोबत घेतलेला निर्णय योग्य असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु दिलेला उमेदवार कसा चुकीचा आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे। संजीव नाईक यांच्यासारखा कॅपेबल उमेदवार असताना सुद्धा नरेश मस्के हा चुकीचा उमेदवार आमच्यावर लादण्यात आलाय आणि त्यामुळे हा आम्हाला निर्णय मान्य नाही। कुठेतरी कोणाचा हट्ट पुरवण्यासाठी हा निर्णय झालेला आहे आणि त्या हट्टाला आम्ही बळी पडणार नाही, आमचं शहर बळी होऊन देणार नाही। मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल किंवा नवी मुंबई असेल, या शहराकरिता संजीव नाईक या व्यक्तीचं योगदान सगळ्यांना माहीत आहे। 5 वर्षाचा खासदारकीचा कार्यकाळ असेल, त्यानंतर आता मोगली धरण असेल किंवा दिघा रेल्वे स्टेशन असेल, असे कित्येक कामं खासदार नसताना सुद्धा केंद्र सरकारकडून भांडून आणणारा हा व्यक्ती जर लोकसभेत गेला तर या लोकसभेचा किती विकास होऊ शकतो सगळ्यांना माहिती असल्यामुळं चुकीच्या व्यक्तीच्या पाठी आम्ही उभे राहणार नाही, असा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आणि भारतीय जनता पार्टी नवी मुंबईचा जिल्हाध्यक्षांच्या विरोधात हा निर्णय झालेला आहे, संदीप नाईक साहेबांच्या विरोधात हा निर्णय झाला आहे की ह्या चुकीच्या व्यक्तीचं काम करणार नाही। अजून सुद्धा वेळ गेलेले नाही, उद्या फॉर्म भरायचा आहे। नाईक साहेब यांना भेटण्याकरता प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत नाईक साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो। नाईक साहेबांना भेटलो, संदीप नाईक यांना भेटलो, सागर नाईक यांना भेटलो। कार्यकर्त्यांची कुठल्याही पद्धतीची भेटी गाठी काही माझ्या झालेली नाही आहे। मी त्यांना भेटलो, त्यांना बुके दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आलो। कार्यकर्त्यांशी कुठेही भेट किंवा बैठक किंवा काही कुठे आहे हे मला काही कल्पना नाही, परंतु मी नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊन आलो। तर तब्बल 64 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तिथे राजीनामा दिलेला आहे। राजीनामे दिल्यानंतर हे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेत।